सध्या जे काही चाललंय उद्धव आणि राज या दोघांच्या संदर्भात मला एक इथे खरं म्हणजे फारशी ती लागू पडत नाही, पण उपमा ती मी बऱ्यापैकी वापरायला हरकत नाही असं मानतो. ते म्हणजे कसं असतं, की अ, एक मुलगा आणि मुलगी ते दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात. त्याच्यामध्ये कधी-कधी असतं, की मुलीच्या घरच्यांचा विरोध असतो. मग ते बहिष्कार टाकतात किंवा मनापासून येत नाही. अरे करतीये मुलगी लग्न, कुठे समाजात बदनामी घ्या, की आपल्या इच्छेविरुद्ध केलं, आपल्याला न विचारता केलं. जाऊ दे चला जाऊन तोंडदेखला जाऊन 4 अक्षतं टाकून येऊ म्हणून काही तयार होतात. मुलाकडचे काही वेळेला तयार असतात, काही वेळेला नसतात. तिकडे काही वेळेला तशीच अवस्था असते. उद्धव आणि राज यांचं जे काही नातं आहे त्याच्या संदर्भामध्ये मला मनसेमध्ये नाही हो दिसत उत्साह. नाही. एक तर असं झालंय, की गेली 19 वर्ष, 20 वर्ष जवळ-जवळ रात्रंदिवस राज ठाकरे यांनी जर नंबर 1 चा शत्रू कुणाला मानला असेल, तर ते उद्धवला मानलं. उद्धव विरुद्ध कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता बोलला नाही. इतकं तीव्र, विखारी, विषारी, टीकात्मक, तुच्छता, धिक्कार, निषेध, तिरस्कार असं सगळं राज ठाकरे उद्धवबद्दल बोलत आले. म्हणजे मनसे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उद्धवबद्दल एवढा किळस निर्माण केली, घृणा निर्माण केली, की अंगावर पाल किंवा सरडा पडला किंवा कुणीतरी ओकलं, तर जशी घृणा यावी माणसाला, कधी एकदा अंघोळ करतो आणि हे होतं. ती 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 जी किळस ही भावना आहे घृणा, ती 20 वर्ष निर्माण केली राज ठाकरे यांनी उद्धवबद्दल. आता एक दिवस अचानकपणे कालपर्यंत जी ओकारी होती, त्या ओकारीला जर तुम्ही पंचामृत म्हणायला लागलात, की "अरे, हे पंचामृत आहे." तर मन तयार होईल? होईल का? किंवा ज्याच्या बाबत आपण त्याची प्रतिमा ही विश्वासघाती, विश्वास न ठेवण्याच्या लायकीचा, अशी केली. त्याच्याबाबत अचानकपणे म्हणजे असं वातावरण निर्माण झालं होतं, की उद्धव जर त्याला शक्य असेल, तर राजचा राजकीय गळा दाबायला मागे-पुढे पाहणार नाही. जो कालपर्यंत तुम्ही त्याची भूमिका लोकांच्या मनामध्ये तुमच्याच अशी निर्माण केली, की हा कधी गळा दाबेल बरं का. आपला गळा दाबू शकणारा माणूस आहे आणि अचानक तुम्ही एक दिवस असा निर्णय घेतला, की त्या महेश मांजरेकरच्या मुलाखतीचं निमित्त काय केलं आणि त्याच्या गळ्यात गळे घालायला लागले. तुमचं वैयक्तिक काही आडाखे असतील. कदाचित काही न्यूनगंडामुळे असं वाटलं असेल, की आपण एकटे आता पुढे पडू शकत नाही. आपण संपून जाऊ. तर ते आपण आता कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. पण मग भाजपची मदत का नाही घेतली? भाजपवाले तयार होते. माझा म्हणजे फडणवीसांकडूनही मला साधारण एक जेव्हा बोलणं झालं तेव्हा कळलं होतं, की ते अनुकूल आहेत. मी ही मागची गोष्ट सांगतोय मी. हां, तुमचा आपला आशिष शेलार पण म्हणाला होता, की "दे आर वेलकम." आमच्याबरोबर आले तर चांगलं आहे उलट. काही हरकत नाही. ठीक आहे, त्यांची ताकद कमी आहे त्यामुळे आम्ही जागा फारशा देऊ शकणार नाही त्यांना. म्हणजे भारतीय जनता पक्षाची त्यांना ऑफर ही मॅक्सिमम 15 जागा होती. कारण मनसेच्या 5 ते 10 जागाच मुंबईमध्ये निवडून येऊ शकतात. असा भाजपचा तो जो गुप्त अहवाल असतो ना, कुठे कोण निवडून येण्याची शक्यता तो होती. तर त्यामुळे ते थोडे बिचकलेले होते. बिचकलेले नव्हते, बिचकलेले होते. त्यांना सारखं असं वाटत होतं, की नाही, नाही, हे 5-10च्या वर येणारच नाहीयेत. मग ह्यांना कशाला जास्त जागा द्यायच्या आणि त्यांनी मागितले असते तर 40-50 मागितले असते. म्हणजे त्यांनी असं सांगितलं असतं कदाचित, की शिंद्यांना देताय त्याच्या जवळपास आम्हाला द्या. ते त्यांना भाजपला करायचं नव्हतं. मग त्या भाजपला दुसरा पर्याय काय होता, की उभाठाला जर काँग्रेसपासून तोडायचं असेल, मुसलमानांना तोडायचं असेल, दलितांना तोडायचं असेल, आदिवासींना तोडायचं असेल, उत्तर भारतीयांना तोडायचं असेल, गुजराथ्यांना तोडायचं असेल, तर हे लचाण त्यांच्या गळ्यात मारून देऊ. फडणवीसांचा हा गेम आहे, हे पहिल्यापासून चर्चा आहेच, की आपल्याबरोबर आले, तर आपण त्यांना आपल्या मोल्डमध्ये बसवू. सांगू गुजरात्यांना, की नाही, नाही, ते तेवढ्यापुरतंच असतं त्यांचं, असं काही नाहीये. ठीक आहे. आमच्यात आले म्हणजे आमच्यासारखे होतील आणि हे दाखवलंय त्यांनी.
भारतीय जनता पक्षाबरोबर तडजोड केल्यानंतरचे अजितदादा आणि आधीचे अजितदादा फरक आहे की नाही? भारतीय जनता पक्षाबरोबर तडजोड केल्यानंतरचे एकनाथ शिंदे आणि आधीचे एकनाथ शिंदे शिवसेनेत उद्धव बरोबर असतानाचे फरक आहे की नाही? भारतीय जनता पक्षाबद्दलच्या त्या दोघांच्या भूमिकेत बदल झाला का नाही? राष्ट्रीय सेवक संघाच्या ह्याच्यात आता तर आज तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्याला भेट देणार आहेत शिवसेना शिंदे गटाचे लोक. हे बदल झाला की नाही? तर त्यामुळे भाजपवाले सांगू शकले असते गुजराती उत्तर भारतीयांना की डोंट वरी, ते आता आमच्या कळपात आहेत. आमच्या कळपामध्ये एकच गुराखी असतो आणि बाकी मेंढरं असतात. तर त्या मेंढरांमध्ये ते काही काळी मेंढरं, काही पांढरी मेंढरं, काही तपकिरी मेंढरं त्यात होतील हे सांगू शकले असते. पण त्यांना याच्यात फायदा दिसला फडणवीसांना, की ते यांच्याबरोबर जाऊन काँग्रेस तुटावी. आता काय झालंय, की मनसेवाले मनापासून नाहीत हो, नाही. काय सांगू? मित्र आहेत माझे. मजबुरी आहे त्यांना. ते 20 वर्ष यांचा द्वेष केला त्यांनी. द्वेषाने भांडले त्यांच्याशी. अंगावर घेतलं आणि ज्याला अंगावर घेतलं, ज्याला शिंगावर घेतलं, त्याला अंगाशी आता लिपटून घेणं अवघड वाटायला लागलं. मला नाही वाटत बरं का, की उबाठाला मनसेची मतं ट्रान्सफर होतील. मनसेला काही प्रमाणात उबाठाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात. हे खरं आहे. पण मनसेवाल्यांची मतं भाजपला जातील. हे मी जरा मोकळेपणाने बोलतोय आणि हा मोकळेपणाचा हक्क मला आहे असं मी मानतो. कारण राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जे मराठीतले पत्रकार आहेत, प्रेम होय, त्यातलं मी एक आहे. आणि माझं प्रेम मी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मला हा बोलण्याचा हक्क आहे, की ही मांडवळी झालेली आहे. मांडवली आपल्या मराठीमधला आवडता शब्द त्या दोघांमध्ये. ती त्या 2 संघटनांमध्ये नाही झालेली. त्यामुळे त्यातल्या त्यात उबाठावाल्यांना जास्त असं वाटत होतं, की मनसे आल्यामुळे ठाकरे समीकरणामध्ये कुठेतरी आपल्याला एकदमच आपण एकटे पडतोय, निराधार होतोय. काँग्रेसवाले आपल्याला काही किंमत देत नाहीत. शरद पवार काय न जामेत न खर्चात समजतात. त्यापेक्षा जरा थोडंसं ठाकरे म्हणून काही भलंय मराठी माणसात झालं तर काय सांगता येतं. एक भाबडी आशा. मराठी माणूस आता इतका कच्चा राहिलाय का? गेली 25-30 वर्ष शिवसेनेच्याच ताब्यात तर आहे महापालिका. अँटी ऑक्युपन्सी कोणाविरुद्ध असेल? शिवसेनेविरुद्ध असेल ना. तर ही मांडवळी झाली असली ना, तरी देखील हा प्रयोग आहे. हा प्रयोग आहे. उद्धवची भूमिका उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक अशीच आहे. आणि अशा भूमिकेत ज्यावेळेला तुम्ही असता, त्या मनामध्ये धरसोडपणा असतो. त्यामुळे अजूनही मला असं वाटतं, की जागा वाटपावर काहीतरी फिसकटण्याचा धोका टाळता येणं अवघड आहे. पण तरी देखील हा एक प्रयोग आहे. तो यशस्वी होण्याची शक्यता 10% आणि अयशस्वी होण्याची शक्यता 90% आहे. मला दुर्दैवाने बोलताना वाईट वाटतंय, पण तेच खरं आहे. धन्यवाद.